प्रेमला संतोष शेखलारे ह्याच महाविकास आघाडीच्या उमेदवार राहणार असल्याचे प्रतिपादन परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आयोजित बैठकीत जाहीर केले। आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या औचित्याने येथील राम मंदिर परिसरातील असलेल्या सभागृहात खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, ॲडव्होकेट मनोज काकानी, गोविंद अय्या, महबूब कुरेशी, साहेब कदम, संतोष शेखलारे, मुंजा कदम, श्याम कदम, दादाराव पंडित, मनोज उबाळे, अमजद भाई, रवी जयस्वाल, चांद बागवान, प्रमोद एकलारे, जेडी उर्फ जावेद, रऊफ कुरेशी, प्राध्यापक अमीन सर, सुनील जाधव, गोविंद कदम, गजानन हिवरे, बाळू शिरगोळे, राजू कदम, शिवराम भांगे सह आदींची उपस्थित होते। यावेळी प्रेमला संतोष शेखलारे हाच चेहरा पूर्ण शहराला न्याय देऊ शकतो। गेल्या वचननाम्यात जे आश्वासन दिली होती त्यापैकी 80% पूर्ण केली याची यावेळी माहिती देण्यात आली। व महात्मा बसवेश्वर अण्णाभाऊ साठे शादीखाना, मध्यवर्ती अभ्यासिकासह इतर ही विकास कामे पूर्णत्वाला नेऊ असा शब्दही खासदार संजय जाधव यांनी दिला। सूत्रसंचालन हिराजी भोसले यांनी केले। तर निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे हा उमेदवार शिवसेनेचा आहे की महाविकास आघाडीचा? बघा, पूर्णा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्णा शहरातली नगरपालिकेचं अध्यक्षपद हे ओपन महिलेसाठी सुटलेलं आहे। या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रेमला संतोषराव एकलारे यांचा उमेदवार आम्ही अध्यक्षपदासाठी जाहीर केलेला आहे। आणि यासोबत महाविकास आघाडीच्या बरोबरच काही मित्र पक्ष असतील, काही सगळ्यांचं सहकार्य घेऊन आम्ही सर्व म्हणून उमेदवार दिलेला आहे। फक्त शिवसेनेचाच म्हणून नाही, आमच्यावर प्रेम, संतोष एकलारेवर प्रेम करणारे सर्व समाजातील लोक, नेते सगळ्यांना विश्वासात घेऊन ह्या ठिकाणी या उमेदवार देण्यात आलेला आहे। आणि मला खात्री आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्या पद्धतीनं संतोष एकलारे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काम केलं, ज्या पद्धतीनं लोकांची मनं जिंकली, ज्या पद्धतीनं लोकांच्या समस्या सोडवल्या, त्या उर्वरित काही समस्या बाकी आहेत त्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये पूर्ण करतील याची खात्री आम्हाला आहे। आणि म्हणूनच आम्ही संतोषला या ठिकाणी त्यांच्या मंडळीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे। निश्चितच एक चांगल्या प्रकारचा उमदा कार्यकर्ता, सगळ्याला सोबत घेऊन चालणारा, सगळ्या समाजाला घेऊन चालणारा, कोणाच्याही भावना न दुखावता सगळ्यांची कामं करणारा नेता म्हणून संतोष या शहरामध्ये नावारूपाला आलेला आम्ही बघितला आहे। मी अनेक नेते बघितले, माझ्यापासून घ्या, मी सगळ्याचा नेता होऊ शकलो नाही, पण संतोष नेता झाला हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट। त्यामुळं अशी सगळ्या समाजाला घेऊन चालणारी माणसं समाजामध्ये पुढे आली पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम केलं पाहिजे। मी पुण्यातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की संतोष एकलारेच्या रूपानं आता आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं अध्यक्षपद मिळणार आहे। आपल्या सगळ्याला हात जोडून विनंती करतो की आपण संतोषला निवडून देऊन आपल्या भागातल्या ज्या काही मुख्य समस्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा। निश्चितच तुम्हाला हेवा वाटेल अशा स्वरूपाचं काम येणाऱ्या काळात सुद्धा संतोषकडून होईल याची खात्री मी तुम्हाला देतो। आपण बोलताना आता सांगितलं की महात्मा बसवेश्वर आणि अण्णाभाऊ साठे पुतळ्यांसाठी ते आपण निधी देणार आहात, बरोबर आहे? पूर्णा शहरातल्या काही समस्या बाकी आहेत, जसं आता संतोषने सांगितलं की बाबा महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचा विषय आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचा विषय आहे, मुस्लिम समाजातल्या शादीखान्याचा विषय आहे। एका ग्रस्तानं मला आता सूचना केली किंवा आमच्या इथलं एक मध्यवर्ती वाचनालय, अभ्यासिका तर माझासुद्धा संकल्प आहे की एका चांगली अभ्यासिका घेण्याची। नगरपालिकेने जागा दिली तर मीच अभ्यासिका बांधून देईन, शादीखाना बांधून द्यायचं मी जाहीर केलेलं आहे। मी माझ्या खासदार निधीमधून शादीखान्याला पैसे देईन आणि एक चांगल्या प्रकारचा शादीखाना पूर्णेकरणाला या ठिकाणी बांधून देईल, एवढा आपल्याला आशा। पुतळ्याचा विषय आहे, थोडा शासन स्तरावर असते, त्या सगळ्या मान्यता घेऊन आम्ही निधीचं प्रोव्हिजन करून
दोन्ही पुतळ्याची समस्या पूर्ण करू. त्याच व्यतिरिक्त आणखीन काही शहरातल्या काही समस्या महत्त्वाच्या काही असतील त्यासुद्धा आम्ही या जाहीरनाम्यामध्ये घेऊ आणि त्या पंचवार्षिकमध्ये आम्ही त्या पूर्ण करू. सर, या निवडणुकीमध्ये सिद्धार्थ आंबेडकर पटेल मदत ये जा करण्यासाठी फोटोवर ब्रिजचं आश्वासन संस्थानाने दिलं, ते पूर्ण नाही केलं. ते पूर्ण झालं नाही, ते सरकारकडं झालं नाही. राज्य सरकारने त्यामध्ये हेतुपुरस्कर खेडे घातलेले आहेत. अशोक चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवायचा आहे, पण राज्य सरकारनं तो प्रस्ताव पाठवायचा असतो. केंद्राचे अर्धे पैसे आणि राज्याचे अर्धे पैसे आणि नगरपालिका कार्यक्षेत्रामधून नगरपालिकेचे जे काही निधी असतो, जे काही बांधकामासाठी ते 12.5 लाख रुपयाचा निधी आम्ही DRM ऑफिसकडं वर्ग केलेले आहेत. परंतु राज्य सरकारनं नंतर ह्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर येणाऱ्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी त्या फुटवेअर ब्रिजच्या मान्यतेसाठी परवानगी देण्यात आली नाही. सातत्यानं आम्हाला हेल्प आता भंतेजीला हे सगळं पूर्ण प्रकरण माहीत नाही. त्यामुळं आम्ही आता ह्या पंचवार्षिकमध्ये आम्ही सगळे पूर्ण आणू, केंद्राची मान्यता घेऊ, ती माझी जिम्मेदारी आहे. राज्याची मान्यता घेऊ आणि राज्याची मान्यता दिल्यानंतर नगरपालिकेचे ऑलरेडी पैसे भरलेलेच आहेत. त्यामुळे त्याची चिंता करायचं कारण नाही. ते कुठं किचकट विषय असल्यामुळे थोडा डिले झाला आहे. त्यामुळे ते पूर्तता करायची जबाबदारी ह्या वेळेसच्या अजेंड्यामधून आम्ही पूर्ण करू. काय जाकीर हुसेन चौक याचं सुशोभीकरण राहिलेलं आहे, यांच्या काळात झालं नाही. की ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील त्या उर्वरित सगळ्या समस्यांचा समावेश येणाऱ्या अजेंड्यामध्ये करून तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही ते पूर्णता करून देण्याची आमची जबाबदारी असेल. धन्यवाद.